एक साधारण महिन्या दीड महिन्यानी पोलीस आमची रूम शोधत आले, कारण त्या स्टीलच्या आपलं ह्या पितळी स्टोव्हवर नाव होतं आमच्या चुलतीचं. मग ते अमुक अमुक कोण आहे म्हणलं, काय झालं म्हणलं तुम्हाला पोलीस स्टेशनला या. म्हणलं दसरथचे वडील गुरुजी तर कधी कंप्लेंट करून गेले, तर आता दीड महिन्याने मला बोलवते कसं काय. मग गेलो तिथं पोलीस स्टेशनला, तरी एक जण असला बामटा तिथं बसलेला, खाली बसलेला, आणि त्या टेबलवर सगळ्या वस्तू होत्या टेबलवर. मग म्हणले हे ह्याच्यातनं तुमचा कुठला स्टोव ते सांगा. 2-4 स्टोव बाकीचे असं खिडकीतनं काय उचललेलं असलं होतं. मग ते स्टोव हे ओळखला, ती स्टोव म्हणले ठीक आहे, आता ओळख परेड झाली, तुम्हाला मिळून जाईल. मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की माणूस दुसराचं. मी म्हणलं साहेब ते जाऊ द्या, स्टोव मिळाला ठीक आहे, पण चोर सापडला का. आमचं कुतूहल कुठलं की चोर कोण होता. बघितलं तर मग ते म्हणले हे तिथं बसले. मग ती दाखवलं तर तिसरंच निघालं. दसऱ्याने उगीच मार खाल्ला. मार खाल्ला नाही तो, पोलीसची गाडी आली म्हणलं की पळतच सुटायची. चला आता कोण आहे आता घेणार आहे. नारायणराव, पाणी बिनी प्या जरा, 2 शब्द बोला. आता काय करा म्हणतो की हा म्हणू दे की चल चल चल. अगोदर तिकडे दे, तिथं गाणं होते जायला मोकळे. जेव नाही का पण तू सोडायला गेला. अरे लाजू नको, तुला संधी दिली. तुमच्या कार्यक्षेत्रात नाही लागत. पप्पा गाणं म्हणत नाही, तू तरी म्हणताय. नाही करावं म्हण. आता साधन बाकी सरळ त्याला अटॅचमेंट आहे की रे माझ्या मोबाईलवर